गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपूर नगरपालिकेचा प्रभाग क्रमांक 8 हा अनेक छोट्या छोट्या अरुंद बोळांचा परिसर म्हणून ओळखला जातो। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरापासून जवळ असल्यामुळे याच प्रभाग क्रमांक 8 मध्ये दाटीवाटीने लोकवस्ती मोठ्या प्रमाणात आहे। तसेच अनेक मठ देखील आहेत आणि याच प्रभाग क्रमांक 8 मधील काही बोळातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आल्याचे दिसून येत होते। विशेष का इथे पडलेल्या खड्ड्यांमुळे दुचाकी चालकांना, महिलांना मोठी कसरत करावी लागत असे। इथले खड्डे तातडीने बुजविले जावेत यासाठी पंढरपूर नगरपालिकेच्या शिक्षण सभापती नगरसेविका मनीषा देशपांडे व युवा नेतृत्व अक्षय देशपांडे हे नगरपालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करीत आले आहेत। परंतु इथल्या नागरिकांना होणारा त्रास आणि नगरपालिकेकडून वेळेत होत नसलेली उपाययोजना लक्षात घेत युवा नेतृत्व अक्षय देशपांडे यांनी प्रभाग क्रमांक 8 मधील विविध बोळातील रस्त्यांवरील खड्डे स्वखर्चाने कॉन्क्रीटच्या माध्यमातून बुजवून घेण्यास सुरुवात केली आहे आणि त्यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले। आपल्या प्रभागातील नागरिकांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी नगरसेविका मनीषा देशपांडे आणि युवा नेतृत्व अक्षय देशपांडे व डॉक्टर धनंजय देशपांडे हे कटिबद्ध असल्याचेच यातून प्रतीत होत आहे। यावेळी बोलताना अक्षय देशपांडे यांनी नागरिकांच्या भावना सांगत आपण स्वखर्चाने करीत असलेले काम हे कुठलीही स्टंटबाजी नाही, तर नागरिकांच्या भावना लक्षात घेत या कामात सुरुवात केली असल्याचे सांगितले। नमस्कार। आज प्रभाग क्रमांक 8 मध्ये तारे गल्ली येथे अनेक दिवसापासून खड्ड्याचे साम्राज्य झाले। आमचे मार्गदर्शक गणेश उत्पात सर यांनी वारंवार आमच्याकडे तक्रार केली, आम्ही ती पुढे केली तरी याची दखल कोण घेत नसून आज हे खड्डे मी स्वखर्चातनं आज बुजवण्याची मोहीम राबवलेली आहे। तरीही आज हे सर्व खड्डे स्वखर्चातून बुजवले जातील। हे स्वखर्चातनं बुजवण्याचं कारण एवढंच की यात आम्हाला कुठली स्टंटबाजी करायची नाही आहे। आपल्याला फक्त प्रभागातील नागरिकांची चांगली सोय करून द्यायली हेच आमचा फक्त हेतू आहे। आणि ऐन आषाढी वारीच्या तोंडावर असे येताना अनेक वारकरी भक्तांना सुद्धा याचा त्रास होऊ नये यासाठी ही स्वखर्चातनं खड्डे बुजव मोहीम ही प्रभाग क्रमांक 8 मध्ये आम्ही चालू केली आहे। आज देशपांडे मेंबर यांच्या वतीनं या ठिकाणी 3 ठिकाणून येणाऱ्या बोळामध्ये खड्डा निर्माण झाला होता। त्यामध्ये येणाऱ्या सगळ्या महिला वर्गांचे टू व्हीलरची चाकं त्यामध्ये अडकत होती। खूप दिवस झाला हा खड्डा होता, तो त्यांनी भरून देण्याचं काम केलं, त्याबद्दल त्यांचे मी धन्यवाद मानतो।